हे आंदोलन मराठा समाजासाठी नसून हे आंदोलन महाराष्ट्राचे सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना टार्गेट करण्यासाठी आंदोलन आहे। आणि त्यामुळे एक कुठलीही व्यक्ती अशा प्रकारे मराठा समाजाचा नेता होऊ शकत नाही। सूर्यावरती थुंकल्यामुळे सूर्याला काही फरक पडत नसतो, ती थुंकी आपल्यावरती परत येत असते। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं आंदोलन मराठा समाजासाठी नाहीये, ते फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी आहे, असं म्हणणं आहे भाजपाच्या आमदार अमित साटम यांचं। मित्रांनो, अमित साटमनी असं वक्तव्य करून 6 करोड मराठ्यांच्या भावना दुखावल्यात। हो, 6 करोड मराठ्यांच्या भावना दुखावल्यात। कारण ज्या मनोजदादांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कित्येक वेळेस समाजासाठी आमरण उपोषण केलं, स्वतःची 4 एकरची जमीन विकली, त्या संघर्ष योद्ध्याच्या विरुद्ध हे आमदार साहेब असले शब्द यूज करतायत। आणि तुम्ही यांचं लॉजिक तर बघा किती चुकीचं आहे। काय म्हणतायत की फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी मनोजदादा आंदोलन करतायत। अहो आमदार साहेब, मनोजदादांनी तर आंदोलन शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते ना त्यावेळेस सुद्धा केलं होतं। फडणवीसांचा राग किंवा फडणवीसांचा विरोध एकाच गोष्टीमुळे केला जातो। फडणवीस गृहमंत्री होते आणि त्यांनी आंतरवाली सराटीमध्ये आमच्या आया बहिणींवर गोळ्या झाडल्या होत्या, त्यांना मारलं होतं, म्हणून मनोजदादा जरांगे पाटील त्यांचा विरोध करतात। त्यामुळं आमदार साहेब, तुम्ही मराठ्यांच्या भावना जाणून घ्या, असे वक्तव्य देऊ नका। शेवटी मित्रांनो, मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला आमदार साहेबांच्या या वक्तव्यावर काय वाटतं? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। जय हिंद, जय महाराष्ट्र।